नमस्कार. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं सपनाच होमस्कूलिंग यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण फॉर्मल लेटर रायटिंग कसं करायचं ते बघणार आहोत. टॉपिक आहे राईट अ लेटर टू द मेयर ऑफ युअर सिटी सीकिंग अ सोल्युशन ऑफ वॉटर लॉगिंग. आता वॉटर लॉगिंग म्हणजे काय समजून घ्या. वॉटर लॉगिंगचा अर्थ आहे की पाणी साचणे. जे रस्त्यावर तुम्ही पाणी साचलेलं बघताना तर त्या किंवा आपण त्याला डबकं म्हणतो पाण्याचं, तर त्याच्याबद्दल काय उपाययोजना करता येईल यासाठी पत्र लिहायचं मेयरला. तर पत्राचं स्वरूप कसं असलं पाहिजे आपण ते बघूया. सगळ्यात सुरुवातीला आपल्याला डाव्या हाताला पत्ता लिहिण्याची गरज आहे. कोणी पत्र लिहिलंय ह्याची सेंडर्स ॲड्रेस. तिथे सगळ्यात सुरुवातीला आपण काय करणार, सेंडर्स ॲड्रेस लिहिणार. सो एक नाव रिचा शर्मा, विहार कॉलनी, नागपूर सिटी, पिनकोड टाकला, त्याचा तारीख टाकायची आहे. तारीख जी पेपरला तुम्ही लिहित असाल ती तारीख टाकायची आहे. आता कोणाला पत्र लिहितोय तेथे टू द मेयर नागपूर सिटी, आणि विषय लिहिणं फार गरजेचं आहे. विषय काय, सब्जेक्ट कंप्लेंट अबाउट वॉटर लॉगिंग इन विहार कॉलनी. इथपर्यंत सोपं आहे की नाही. आता आपण सॅल्युटेशन करायचं. सॅल्युटेशन म्हणजे काय, अभिवादन. रिस्पेक्टेड सर, मॅडम. तर इथे कोणी जे असतील सर मॅडम सुरुवात करायची आहे. आय एम रिचा शर्मा, स्वतःबद्दल सांगायचं. कोण आहात तुम्ही, द रेसिडेंट ऑफ विहार कॉलनी. I want to bring to you notice that all the residents are facing many problems due to water logging every year. म्हणजे प्रत्येक वर्षी जे पाणी साचतं त्यामुळे रहिवाशांना खूप त्रास होतो. इन रेनी सीझन, आणि कधी होतो, पावसाळ्याच्या काळात. वॉटर इज लॉक्ड एव्हरीवेअर इन आवर कॉलनी, आणि आमच्या कॉलनीमध्ये सगळीकडे पाणी साचतं. हेन्स ड्रेनेज सिस्टम गेट्स चोक्ड अप, म्हणजे पाणी जाण्याची व्यवस्थापन असतात किंवा गटारी असतात, ह्या सगळ्या काय तुंबलेल्या आहे. इट बिकम्स व्हेरी स्टिंकी, म्हणजे खूप वास येतो, दुर्गंधी येते. अँड न्यूसिएटिंग, वी कंप्लीट अबाउट इट मेनी टाइम्स, म्हणजे खूप घाणेरडी परिस्थिती तयार होते. आम्ही खूपदा याच्याबद्दल तक्रार केलेली आहे टू द म्युन्सिपॅलिटी. कोणाकडे गेली, म्युन्सिपॅलिटी केलेली. बट इन वेन पीपल आर सफरिंग फ्रॉम वॉटर बोर्न डिसीजेस, आणि या पाणी साचण्यामुळे खूप आजारांचा सामना करावा लागतोय. लिव्हिंग इन आवर लोकॅलिटी हॅज बिकम सो डिफिकल्ट नाव, म्हणजे अशा परिस्थितीत राहणं खूप अवघड झालंय. सो ऑन बिहाफ ऑफ ऑल द रेसिडेंट्स आय हम्बली रिक्वेस्ट यू टू काइंडली लुक इन टू द मॅटर ॲट द अर्लिएस्ट, म्हणजे विनंती करतो की तुम्ही या प्रकरणात लवकर लक्ष घालावं. आय वुड बी हायली ग्रेटफुल टू यू फॉर युअर काइंड कन्सिडरेशन, म्हणजे तुम्ही कृपया करून यात लक्ष घालावं. आपला टोन कायम नम्र असावा जेव्हाही आपण कोणत्या अधिकाऱ्यांना पत्र लिहितो त्यावेळेस. थँकिंग यू अँड लुकिंग फॉरवर्ड टू हिअरिंग फ्रॉम यू सून, म्हणजे लवकरच आधीच आभार व्यक्त करायचे की ठीक आहे तुम्ही या प्रकरणात लक्ष घाला. युअर सिन्सिअरली रिचा शर्मा. सगळी सुरुवात आपण लेफ्ट साईडलाच केलेली आहे, त्यामुळे लक्ष देऊन अशा प्रकारे पेपर लिहिला तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क नक्कीच पडतील. तर तुम्हाला फॉर्मल लेटर रायटिंग कळालं असेल अशी अपेक्षा करते. आणि तुम्हाला काय वाटतंय मला कमेंट करून सांगा. भेटूयात आपण अशाच एखाद्या चांगल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.